हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप खास आहे, कारण आज युगाचा वाढदिवस आहे, पहिला बर्थडे आहे. काय काय सांगू मी तुम्हाला, मला काही कळत नाहीये, पण चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आई म्हणून एक खूप मला आतून मस्त वाटतं, एकदम भारी वाटतंय. हा क्षण मी किती जगू आणि किती नको असं मला झालेलं पूर्ण. तर सकाळपासून नुसती धावपळ सुरू आहे. आता दुपारच्या वेळेस संकल्प आलाय हॉलचं जे डेकोरेशन चाललंय ते कुठपर्यंत आलंय हे बघण्यासाठी. तर खरं सांगू तर हे डेकोरेशन खूप मस्त होतंय. पण या सगळ्यात आमची एक आयडिया आहे ती तुम्हाला सांगायची आहे. तर आम्ही जे डेकोरेशन बनवलंय ते फुग्यांचा अजिबात वापर केला नाहीये आणि दुसरं म्हणजे आम्ही युगाचे फोटो जे असणार आहेत ते कोणतेही बॅनरवर छापलेले नाहीयेत. यामागचा एकच साधा विचार होता आमचा, जे बॅनर आपण हौशेनी त्या दिवशी वापरतो, पण कार्यक्रम झाल्यावर ते खराब होतात किंवा असेही कुठेतरी आपण अडगळीत टाकून देतो. ते वाया जाऊ नये म्हणून आम्ही हा विचारच कॅन्सल केला. म्हणजे आमचा हा विचार ऑलरेडी ठरलेला, की आपण असं-असं करायचं आहे. त्याऐवजी आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही एक छान एल-ई-डी बॅकड्रॉप आहे तो लावलाय. या स्क्रीनवर सगळे युगाचे आम्ही फोटो दिसतील असं सोय करून ठेवली. म्हणून कोणतीही प्रिंट किंवा बॅनर न छापल्यामुळे काहीही वाया जाणार नाही. आमचा हा इको फ्रेंडली आणि प्रॅक्टिकल विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथे अजून बॅकग्राऊंड डिझाइन करायचं काम सुरूच आहे. ते पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे आता इथली धावपळ थांबवून आपण डायरेक्ट संध्याकाळीच भेटूयात एकदम छान तयार होऊन. तर चला मग भेटू संध्याकाळी. लहानशा पावलांनी आयुष्यात आलीस तू, हसण्याने आज सगळं जग उजळून टाकलंस तू. जा जरा ते कॅटरिंगचा इंटरेस्ट घे जा. तू एक्स्ट्रा आबांना बोलव, आबांना बोलव, आबा कुठे आबा उभा देवाचं सुंदर स्वप्न आम्हाला भेटलं आज, तुझं असणं म्हणजे आयुष्याला मिळालं नवं शास्त्र. तू हसत रहा
इकडे इकडे मॅडम इकडे 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 पुनर्नवा सर्वांग सर्वं तेजस्व सर्वमायुष्टायमोरक्षितारमो दिवे दिवे काय बाजूला हे श्रेणी इकडे आज युगाला आशीर्वाद देण्यासाठी तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिला शुभाशीर्वाद देण्यासाठी चित्रलेखाताई पाटील या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे इथे मनापासून स्वागत करतोय. तुम्हाला इथे जे जे काही डेकोरेशन दिसतंय, जे काही आहे सगळं, तर त्याच्या सगळ्याच्या मी लिंक्स आहेत, नंबर आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे देते. तर कोणालाही ह्या सगळ्या डेकोरेशनपैकी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबरवर करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल्स दिलेले आहेत. मला एक अजून सांगायचं आहे की ज्यांचे ह्यामध्ये व्हिडिओ नाही आहेत तर ते माझ्यापर्यंत आलेले नाही आहेत. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ नसतील, तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज काय असतील ते नसतील, तर मला माफ करा त्याबद्दल. व्हिडिओज ॲक्च्युली नाही आहेत माझ्याकडे आणि फोटोजसुद्धा माझ्याकडे अजून आलेले नाही आहेत जे प्रॉपर शूट झालेत. तर ज्यांचे व्हिडिओ नाही आहेत त्यांना खूप खूप सॉरी. हॅलो, कशा आहात सगळे? तर तोच मी व्हिडिओ कंटिन्यू करत युगासाठी मी छानसं पत्र लिहिलं आहे. ॲक्च्युली पत्र ही पद्धत खूप जुनी झाली आहे, पण तरीसुद्धा हे युगापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या या खटपटी चालू असतात. तर युगा जेव्हा मोठी होईल आणि आम्ही लहान म्हणजे म्हातारपणाचे लहान होऊ तर तेव्हा हे आम्हाला बघायला खूप छान वाटणार आहे. आणि युगाला कळायला लागल्यावर या व्हिडिओ जेव्हा ती बघेल माझा पहिला वाढदिवस आईबाबांनी कसा साजरा केला, तर हे ते प्रूफ असणार आहे. आणि त्यासाठी तिच्यापर्यंत खूप गोष्टी मला पोहोचवायच्या आहेत, तर त्या मी पत्राच्या रूपात पोहोचवणार आहे. मी हे लिहून घेतलं आता. मी हे पत्र आहे ते तुमच्यावर मी आता वाचून दाखवणार आहे, जेणेकरून युगाला सुद्धा हे इन फ्युचरमध्ये ते वाचता येईल, ऐकता येईल.
तर मी तुम्हाला आता ते पहिले वाचून दाखवते. प्रिय युगा, आईकडून तुझ्यासाठी एक छोटंसं पत्र. तर आज तू 1 वर्षाची झालीस आणि मी 1 वर्षाची आई झाली. ॲक्च्युली आपण बड्डे साजरा करतो सगळ्यांचा, लहान मुलांचा, पण त्यासोबत एका आईचा देखील बड्डे असतो हे सगळीजण विसरतात. कारण आईने एवढं खटाटोप करून जे काही वर्ष तर हे कठीण गेलेलंच असतं, पण तरीसुद्धा बाळाला पोटात ठेवणं आणि बाहेर आल्यानंतर सगळं त्याचं संगोपन करणं ही सुद्धा आईची मोठी जबाबदारी असते. तर ती आई न थकता न काही करता पार पाडत असते. तर तिचा देखील एक छोटासा सोहळा केला तरी काही हरकत नाही आहे. तर हे संकल्पनी माझ्या बाबतीत केलं आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं की मी खूप लकी आहे त्या बाबतीत. तर पुढे, पहिल्यांदा तू पोटामध्ये हललीस तेव्हा ॲक्च्युली मला आता अजूनही जो क्षण आठवतोय, युगा जेव्हा पहिल्यांदा पोटात राहिलेली तेव्हा जेव्हा वळवळ करायची पोटामध्ये, तेव्हा इतकं सुखावल्यासारखं वाटायचं. मला जाणवलं माझ्यात कोणतरी आहे, पित्तुष. तेव्हा कळलं माझ्या आयुष्यात आता तुझं होणार आहे. हे वर्ष सोपं नव्हतं अजिबात. रात्रीची झोप, अचानक रडणं तिचं, स्वतःवर थोड्या शंका घेणं, कधी थकले कधी रडले, मला जमतंय का असंही मला वाटलं. तुझं पहिलं हसू, पहिलं उलटणं म्हणजे उपडं होणं, पहिल्यांदा आईसारखं काहीतरी बोलणं, म्हणजे आई हा शब्द ती आता बोलायला लागली, आत्ता बोलायला लागले, पहिलं नव्हतं. पण ते आत्ता जस्ट सुरू झालंय तिचं. आई म्हणून असं काहीतरी थोडंसं बोलते ती. आ ई नाही बोलत, आई असं काहीतरी वेगळंच बोलते, पण बोलते. पण ते प्रेमाने बोलते, ते खूप क्यूट वाटतं. लोक बोलतात आई बाळाला वाढवते, पण हे खरं सांगायचं तर असं नाही आहे. बाळ आईला वाढवत असतं नव्या रूपाने. तुझ्यामुळे मी पेशन्स शिकले, थांबणं शिकले, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकले. हे वर्ष थोडं मेसी होतं, घरात पसारा होता, अपूर्ण कामं असायची, पण या मेसमध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. हे खरंच खरं आहे. एक दिवस तू मोठी होशील, तुला कदाचित आठवणार देखील नाही. हे स्लीपलेस नाईट्स, हे छोटे छोटे मोमेंट्स पण मला आठवेल. आज तुझा वाढदिवस आहे, पण सेलिब्रेशन माझ्यासाठी आहे. खरंच माझ्यासाठी होतं हे सेलिब्रेशन. मी सुद्धा खूप एन्जॉय केलं आहे. माझा ड्रेस वगैरे बघाल तुम्ही, मी सगळे हाऊस करून घेतले आमच्या लग्नात. ती झालेली नाही आहे, हे मी तुम्हाला सगळं पुढे सांगते जाऊन. सगळ्या गोष्टी ज्या मी सेलिब्रेशन केलं, पहिलाच वाढदिवस का केला, सगळं सांगते तुम्हाला डिटेलमध्ये. व्हिडिओ हा कंटिन्यू बघा तुम्ही. कारण मी आई आहे. मी खूप साऱ्या चुका करते, हो करते बाबा, मला माहिती, मी मान्य पण करते. मी तुझ्यासोबतच वाढत आहे. तू काहीही बन, पण स्वतःसाठी बन. हॅपी बर्थडे किकुल्या. हे पहिलं वर्ष फक्त सुरुवात आहे, हे खरंच आहे. आत्ता मॅडम धावायला सुरुवात झाली आहे, म्हणजे रांगत नाही आता, धरून ॲटलिस्ट चालते तरी. तर ती सुरुवात झाली आहे, मला माहिती आहे आता ती सुरुवात आहे. तर तुझीच आई बाळा, हे तुझ्यासाठी होतं. किकुल्या पुकुल्या, माझ्या पुकुल्या. युगाला मी किकू बोलते, किकुल्या पुकुल्या ह्या सगळ्या गोष्टी असतात आमच्या. संकल्प पण असंच बोलतो तिला. आणि युगा हे तिचं खरं नाव आहे. खरंच हे वर्ष थोडं कठीण होतं, पण खूप सुंदर होतं, सुखावणारं होतं. हे माझं पत्र होतं, हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. कसं वाटलं, काय वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता पुढे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमचं बड्डे मोठं करण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण आमचं लग्न झालं त्यानंतर तेव्हा कोरोनाच होता, त्यामुळे कोणाला आम्ही पार्टी देऊ शकलो नाही. आणि आता 5 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आणि कोणालाच पार्टी न दिल्यामुळे ॲक्च्युली आमच्या डोक्यात होतं की आम्ही 5वा बड्डे साजरा करू मोठा. जवळच्यांना कोणाला जास्त बोलवलं नव्हतं आमच्या लग्नामध्ये. तर सगळे जवळचे एकत्र यावे आणि एकत्र साजरा करावा, त्यासाठी आम्ही हा बड्डे ठेवलेला. आणि देवाच्या कृपेने टच हुड की युगाने आम्हाला काहीही त्रास दिला नाही. एकदम सगळं एन्जॉय केलं. लास्टपर्यंत ती खूप हॅप्पी होती, न रडता. थोडीशी मध्ये चिडचिडली, पण ती भुकेच्या आहे. भूक जर सांभाळली तर आम्हाला काहीही त्रास देत नाही. त्या मानाने खरंच आमचा बड्डे खूप मस्त साजरा झाला. सगळे आता आम्हाला सांगतात सुद्धा की खूप छान बड्डे साजरा केलात म्हणून. आणि युगाने मुळात त्रास दिला नाही हे मोठं कारण असणार आहे. तर युगा, हा व्हिडिओ तू फ्युचरमध्ये बघणार आहेस तर तुला खरंच खूप थँक्यू. आम्हाला तू खूप आधीपासून
जेव्हापासून जन्मली आहेस तेव्हापासून, इवन पोटात असल्यापासून आम्हाला खूप साथ दिली आहे तिने. कारण आम्ही मॅनिफेस्ट करायचो ह्या गोष्टी, युगा अशी असेल तशी असेल, आणि रात्री झोपताना वगैरे संकल्प सगळ्या गोष्टी तिला सांगायचा की तुला असं व्हायचं, असं वागायचं, तुला तसं वागायचं. तर ते तिने सगळं ऐकलंय. आणि मी योगा सुद्धा केलेला, मेडिटेशन नाही, अफर्मेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या, त्यामुळे त्याचा मला जास्त फायदा होतोय. तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण तेच होतं की योगा आत्ता तशी का आहे आणि ती कशी काय अशी वागतीये, तर त्याचं कारण हेच आहे. तर चला, असा हा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. युगाला भरपूर सारं प्रेम दिलंय सगळ्यांनी, तर असंच पुढे कंटिन्यू देत राहा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये छान छान. आता पुढचा ब्लॉग आहे तो गिफ्टचा आहे. तिला मिळालेत खूप सारे गिफ्ट्स, तर ते आम्ही फोडलेत. तर तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. सो कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. नाही तर मी अशीच बडबडत राहील.